अगं माया, शांत हो, शांत हो जरा. किती बोलतेस तू? भस्मच गेले ना? हा, आपल्याकडे भरपूर भस्म आहे माया. हा, हे ओ माय गॉड, मी उगाच टेन्शन घेतलं. आपल्याकडे तर अजून स्टॉक आहे. माया, टेन्शन तर तू घ्यायलाच हवं, कारण आपल्याकडे जर का जास्तीचं भस्म नसतं तर तुझी काय अवस्था झाली असती याची कल्पनाही नाहीये तुला. ऑफकोर्स, म्हणजे मला कल्पना आहे, म्हणून मी आधी सॉरी म्हणाले ना. ठीक आहे, भस्म मिळालं ना, सोड आता ते. आता एक काम कर, वेदाच्या इथे जा. ती मीराच्या खोलीत एकटीच आहे. तिला जाऊन हे भस्म लाव. जा, काम पूर्ण कर तुझं. एक प्रश्न आहे, हे काम करायचंच आहे का? माया, तुला मरायचंच आहे का? नाही नाही नाही, ऑफकोर्स नाही. मी गंमत केली. सॉरी, माझ्या आयुष्याची गंमत होय. मी करते. हरकत नाही, माझी शक्ती वापरून बघते. हे काय होतंय? माझी शक्ती काम का करत नाहीये? काहीच का घडत नाहीये? व्यर्थ प्रयत्न करू नकोस. तुला स्वतःहून कधीच आत येता येणार नाही. कधीच नाही. घाई करू नकोस. एक दिवस तुला आत यावंच लागेल. पण माझ्या मर्जीनं. आता मी तुला ना आंघोळ घालणार, अजून मग मी तुला नंतर कपडे घालणार, मग नंतर मी तुला थोडासा मेकअप करणार आणि मग नंतर तुला टिक्का लावणार, अजून मग नंतर मी तुला झोपवणार. ही मुलगी रूमच्या बाहेर आत्ता का आली आहे? व्हॉटएव्हर, इथे आत्ता कोणीच नाहीये. हीच चांगली वेळ आहे. मॅडमने सांगितलेलं काम पटकन आवरते आणि यातून फ्री होते. मला ना उगाच जास्त टेन्शन येते. इट्स ओके माया, काम डाऊन, काम डाऊन, काम डाऊन. यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. वेदा, माया मावशी, काय ग? बाबा खाली आलाय का? नाही नाही, मी नाही पाहिलं ग बाबांना. मला बाबा बरोबर खेळायला जायचंय ना. ओ ओके. तुझी न्यू डॉल आहे? वाव,
किती प्रिटी आहे, एकदम तुझ्यासारखी. हिचे केस पण एकदम सेम तुझ्यासारखे आहेत ना, डिट्टो. हे पण तुझे तुझे केस असे काय, दाखव. असे का तुझे केस? हा, माया. काय ग, काय झालं? काय झालं? कुठे काय? अगं आम्ही खूप दिवसानंतर छान गप्पा मारत होतो. आई, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय? ते मी तुला नाही सांगणार. अगं पण का? मी प्रॉमिस केलंय की मी कोणालाच सांगणार नाही. कोणाला? आई, तू माझ्याकडून सरप्राईज बाहेर काढून घेऊ नको हं? मी तुला काहीच सांगणार नाही. ठीक आहे, नको सांगूस. आई, मी बाबासोबत खेळायला जाऊ? बरं, मी पण येते. चल. माया मावशी, तू येणार आहेस? नाही नको बाळा, मी थकले. नेक्स्ट टाइम. चल. अरे बापरे, एकदाचं काम झालं, पण अजून एक टेन्शन आहे. आता या मीराने मला पाहिलंय. आता पुढे काही झालं तर मग पहिला डाऊट ती माझ्यावरच घेणार. मला वाटतंय ना की मंजिरी मॅडमने मला मुद्दाम हे सगळं करायला सांगितलंय, मला अडकवलंय आणि स्वतः बाजूला झालेत. पण आता मी तरी काय करणार, मी पण हेल्पलेस झाले. थँक्यू. हा हळू हळू. बाबा, माझी प्रिन्सेस, माझी बबुडी, कशी आहेस? बाबा, आता आपल्याला खेळायचंय. आत्ता? अगं आत्ता आलोय मी ऑफिसमधून ना, आपण नंतर खेळूयात. नाही बाबा, तू काल प्रॉमिस केलं होतं की आज आपण खेळायचं. मग आज आपण काय खेळूया? हा, आज आपण पकडापकडी खेळूया. पकडापकडी एवढ्या उन्हात? आपण जरा वेळाने खेळूयात, चालेल? नाही बाबा, तू प्रॉमिस केलं होतंस ना. अच्छा ठीक आहे, खेळूयात, पण जास्त वेळ नाही. नंतर तुला झोपायचं पण आहे, चालेल? डील? डी. चल ठीक आहे. आई, तू पण आहे ना खेळायला? नाही, तुम्ही खेळा, मी थोड्या वेळाने येते. आजोबा, तुम्ही पण या ना पकडापकडी खेळायला. मनात आहे पण बॉडी नाही म्हणते.